थंडीमध्ये लहान मुलांना, वयस्कर माणसांना सगळ्यांना आवडेल अशी चमचमीत मसाला खिचडीसाठी लागणारे साहित्य: 2 मध्यम आकाराचे कांदे चॉप करून घेतले, 2 ते 3 हिरव्या मिरच्या चॉप करून घेतल्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या चॉप करून घेतल्या. त्यानंतर खिचडीसाठी लागणारे 1 वाटी तांदूळ व अर्धी वाटी मूग डाळ असे प्रमाण घेऊन ते स्वच्छ धुवून घेतले 2 ते 3 वेळा. पुढील प्रमाणे लागलेले साहित्य असे की धनिया, कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची आणि कांदा. पातेलं गरम करण्यासाठी ठेवून त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे चमच्याने तेल ओतून ते तेल उकळल्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरे तडतडेपर्यंत फोडणी दिली. त्यानंतर कढीपत्ता, हिरवी मिरची कलर चेंज होईपर्यंत त्यांना परतून घेतले. त्यानंतर टाकला लसूण आणि त्यानंतर लसूण भाजल्यानंतर त्यामध्ये टाकला कांदा ब्राऊन होईपर्यंत ते मिश्रण एकजीव करून भाजून घेतले व त्यानंतर पाव चम्मच हळद टाकून ते मिश्रण पुन्हा भाजल्यानंतर त्यामध्ये खिचडीला लागणारे पाणी ओतून ते वर त्यामध्ये धनिया पसरून घेतली आणि मिश्रण उकळवायला चालू केलं. उकळी आल्यानंतर त्यामध्ये तांदूळ टाकून खिचडीसाठी त्यामध्ये तांदूळ टाकून आपणास जशी खिचडी हवी आहे, सरसरीत किंवा मध्यम किंवा रोजच्या आपल्या भातासारखी ज्याप्रमाणे तुम्हाला हवं आहे त्याप्रमाणे भात शिजवून घेणे आणि त्यासोबत तूप आणि लोणचं घालून जर ही खिचडी खाल्ली थंडीमध्ये तर अतिउत्तम. धन्यवाद रेसिपीसाठी.